नमस्कार 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 मंडळी, वेलकम बॅक टू युअर फेवरेट यूट्यूब चॅनल अनघा जावकर. खूप दिवसांनी म्हणणं चुकीचं ठरेल, ऑलमोस्ट वर्षभरानंतर, येस युअर राईट, ऑलमोस्ट वर्षभरानंतर आपण एक प्रॉपर व्लॉग थ्रू भेटतोय. आणि आजचा व्लॉग विशेष आहे कारण आपण कुठे चाललोय? आपण चाललोय हैदराबादला. आणि तुम्हाला जसं माहिती आहे, मी राहते भांडूपला. भांडूपवरनं मी CST ला ट्रेन केली आहे आणि ट्रेनवरनं 12701 मुंबई हैदराबाद ट्रेनने आम्ही चाललोय. आणि उद्या ही ट्रेन 12 वाजता हैदराबादला पोहोचणार आहे. असं डिस्टाईन टाइम तर आहे. बघूया आपण कसं कसं आपला प्रवास होतोय. कुठेही जाऊ नका, इथेच राहा. तर मंडळी, फायनली आपण हैदराबाद स्टेशनला उतरलोय आणि आता इथून मी कॅब करणार आहे. आणि जसं की नाही, तुम्हाला माहीत नाही आहे पण मी आता तुम्हाला सांगते की ही शॉर्ट ट्रिप आहे माझी, ड्यू टू सम ऑफिस वर्क अँड कमिटमेंट्स. त्यामुळे मला 2 दिवसात हैदराबाद कव्हर करायचे. त्यातला 1 दिवस पूर्ण रामोजीला जाणार आहे. त्याच्यामुळे आजच्या दिवस आणि ज्या दिवशी मी निघणार आहे परवाचा दिवस काय काय बघायला मिळतं आपण बघूया. स्टे ट्यून. तर मंडळी, आता आपण निघालो फोर्ट बघायला. 3:30 वाजले, 5:30 वाजता बंद होतं. तर मला जसं म्हणतात की पूर्ण फोर्ट बघायला आपला दिवस लागतो. थोडक्यात बघायचं झालं तर 2 ते 3 तास लागतात. तर 2 तास आहेत आपल्याकडे. बघूया काय काय बघायला मिळते आणि मी तुम्हाला त्याची माहिती घेतच नाही. तर मंडळी, आपण फायनली गोवळकोंडा फोर्टला आलोय. जागा दिसतानाच मला फार अमेझिंग वाटते. सो मी जास्त बडबड करत नाही, मी तुम्हाला सिनिक ब्युटी दाखवत राहते. तुम्ही इथेच राहा. मला माहिती आहे आता तुम्ही कुठे जाणार नाहीये. सारा डिटेल्स मिलेगा. ये है डेड गेट. राजा लोग मरेंगे, डेड बॉडी मेन रास्ते से नहीं सुरंग के रास्ते से निकालेंगे. पानी के मेरे पास सेकंड 4 बिना करंट बिना मोटर पानी को 480 फीट लोग लेके क्या नहीं आता क्या आपको साइड पर बताइए. ये एक रामदास का जेल है. एक आदमी को यहाँ 12 साल पनिशमेंट दिया 12 ईयर. अंबर खाना कुतुबशाही मस्जिद, इसका सेम निधन देख के हैदराबाद में 4 मीनार बनाए. 4 मीनार क्यों बनाए, किस लिए बनाए, बता दिया. मंदिर है, दरबार हॉल, दीवाने आम, दीवाने खास. रिटेल के रास्ते से उतरिए आप नीचे, लेडीज बॉडीगार्ड रूम, लेडीज मस्जिद, मेकअप रूम, ड्रेसिंग रूम, डांसिंग स्टेज, फाउंटेन, रानी महल. रानी महल एक मैजिक रूम है. एक वॉल में धीरे आपका नाम बोलो, 40 फीट डिस्टेंस से दूसरी दीवार में से आवाज आएगा. दीवारों के कान होते हैं, दीवारों में आप लोग बातचीत करेंगे. ये कोर्ट है उस जमाने का. जजमेंट हॉल, यहाँ कपड़े पे टच करने से 10 से 15 बार आवाज ई को आवाज सुनाई. तर मंडळी, भारतीय लोकांसाठी 25 रुपये तिकीट आहे, एंट्री तिकीट. ते आम्ही काढलंय आणि गोवळकोंडा फोर्टच्या आतमध्ये एंट्री केली आहे. फोर्टला हिस्ट्री असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी गाईडची आवश्यकता भासते आणि गाईड काहीतरी पूर्ण टूरचे 1000 रुपये वगैरे घेतात. आम्ही गाईड ठेवलेलं नाही. हे पुस्तक घेतले जे 50 रुपयात मिळाले. त्याच्यामध्ये मॅप आहे पूर्णपणे आणि बऱ्यापैकी माहिती आहे. सो तुम्हाला जर तुमचं बजेट गाईड ठेवून तुम्हाला व्हिजिट नसेल करायची तर तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता, जे त्यांनी 50 रुपयात दिलं आणि इकडचे फोटो पण कॉम्प्लिमेंटरी दिलेत त्याच्याबरोबर. सो आपण आणि प्रत्येक ठिकाणी जसं फोर्टला मोस्टली बोर्ड्स असतात तसं बोर्ड लावलेले आहेत. जसं मी आता तुम्हाला दाखवीनच, तारामती मस्जिद आहे तर त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे असं प्रत्येक ठिकाणी ठेवलंय. सो हे तुमचे विश असेल की तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला एक पूर्णपणे स्टोरी जाणून त्यावेळेला तुम्हाला गाईड ठेवून फिरायचं आहे किंवा काय. पण अदरवाईज तुम्ही मॅप फॉलो करूनही इथे फिरू शकता. जसं मी आता फिरते, मी तुम्हाला दाखवेन.
मंडळी, जसं की तुम्ही बघताय माझ्या मागे बुद्धा स्टॅच्यू आहे आणि इथपर्यंत येण्यासाठी कसं याल तर इथपर्यंत येण्यासाठी तुम्हाला लुंबिनी पार्कमधनं बोटिंग घ्यायला लागेल. बोटिंगचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. स्पीड बोट आहे, डान्सिंग बोट आहे, त्याच्यानंतर मेकॅनाइज बोट आहे. डान्सिंग बोट सोडलं तर मला वाटतं प्रत्येक बोटिंगला बुद्धा स्टॅच्यूकडे हॉल्ट आहे आणि तसं आम्ही आता इथे थांबलो आहे. आणि इकडे सगळ्या फॅमिली माझ्या अवतीभोवती तुम्हाला बघायला मिळतच असतील. सगळ्या फॅमिलीज आल्या आहेत, आम्ही आहोत आणि जाम धमाल येते कारण बोटिंगचा एक वेगळा ऑरा असतोच. प्लस म्युझिक आणि बुद्धाचा जो स्टॅच्यू आहे, ब्युटी आहे, मजा आली. आजचा दिवस खूप वसूल गेलाय. श्रीहान तुम्हाला सगळ्यांना हॅलो म्हणतोय. सो से हॅलो कमेंट करून तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटलाय तुम्ही नक्की कळवणार आहात. कारण आत्ताच्या ह्या व्हिजिट नंतर आम्ही परत रूमवर जाणार आहोत. त्याच्यामुळे आजचा व्लॉग फक्त मी इथेच एंड करणार आहे. सोबत आपण आज काय काय फिरलो ते तुम्ही बघितलंच आहे. तर कमेंटमध्ये सांगा कारण खूप दिवसांनी आपण एका व्लॉग थ्रू भेटतोय. त्याच्यामुळे व्लॉगिंगमध्ये आत्ताच्या घडीला मला काही सुधारणा करायच्या असतील तर प्लीज फीडबॅक द्या. आणि अजून कशावर तुम्हाला व्लॉग बघायला आवडेल तेही सांगा. स्टेट घेऊन कुठेही जाऊ नका कारण रामोजीचा जो व्लॉग असेल तो ह्याच्यानंतर मी अगदी लगेचच रामोजीचा व्लॉग पोस्ट करणार आहे. त्याच्यामुळे कुठेही जाऊ नका, इथेच.